ठीक आहे, चला बघा पुढचे शब्द. पुढचा शब्द काय म्हणताय? बॉटम. बॉटम म्हणजे काय? बॉटम म्हणजे तळ. बॉटम म्हणजे तळ. मग सरफेस म्हणजे काय? वरच्याला काय म्हणायचं? पृष्ठभाग रे. कोणता भाग? पृष्ठभाग. सरफेस म्हणजे पृष्ठभाग. मराठी अर्थ लिहून घ्या ना, सोपं जाईल, उलट टेन्शनच राहणार नाही. मी लिहिलं तुम्ही पण लिहून घ्या, बरोबर का? बाय म्हणजे काय? बाय म्हणजे विकत घेणे. बाय म्हणजे विकत घेणे. बाय म्हणजे शेल म्हणजे विकणे. सेल म्हणजे विकणे. सेल म्हणजे विकणे. बाय म्हणजे विकत घेणे, शेल म्हणजे विकणे. ठीक आहे. ब्राईट. तेजस्वी. तेजस्वी. ब्राईट म्हणजे. तेजस्वी. आणि डल म्हणजे तेजस्वी. घाणेरडा, कंटाळवाणा. डल म्हणजे आळशी. तेजस्वी. आळशी बी येते डल म्हणजे कंटाळवाणा किंवा आळशी. कंटाळवाणा. आळशी किंवा कंटाळवाणा. ब्राईट म्हणजे तेजस्वी, डल म्हणजे आळशी किंवा कंटाळवाणा. ठीक आहे. ब्रेव. शूर. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कोणाची भीती आहे ना. देव देशात धर्मपायी प्राण घेतला हाती. ब्रेव म्हणजे शूर. कावड म्हणजे शूरला अपोजिट काय असेल? भित्रा असेल ना. कावड म्हणजे भित्रा. कावड म्हणजे भित्रा. बेटर चांगला. बेटर म्हणजे चांगला. वर्स म्हणजे वाईट. वर्स म्हणजे वाईट. वर्स म्हणजे वाईट. बेटर म्हणजे चांगला, वर्स म्हणजे वाईट. बॅन. बंद. बंदी घालणे. बंदी घालणे म्हणलं काही बॅन झाले. बंदी घालणे. अलाव म्हणजे मान्य करणे, मान्यता देणे. आपण ह्याच्या अगोदर काय बघितलं होतं? अलाव, फॉरबिड. अलाव, फॉरबिड. बघा शब्द कसे, कुठून कुठल्या शब्दाचा कोणता अर्थ कसा येईल आणि कुठे येईल. अपोजिट मध्ये आपण अगोदर काय बघितलं होतं? अलाव बघितलं होतं आणि त्याला अपोजिट काय बघितलं होतं? फॉरबिड बघितलं होतं. आता इथं काय आलंय? बॅन. बंदी. त्याला काय आलंय? अलाव. बंदीला मान्य करणे. बॅन, अलाव. बघा परत एकदा सगळे शब्द. ठीक आहे, विसरायचे नाहीत.